नेहमीच चर्चेत असलेला बीड जिल्हा 10वीच्या निकालानंतरही चर्चेत आला आहे. बीडमधील पठ्ठ्याने तब्बल 10 वेळा 10वीची परीक्षा दिली आणि नापास होत 11व्या वेळेस पास होण्याचा बहुमान मिळवला. गावकऱ्यांनी पप्पूला डोक्यावर घेतले आणि जंगी मिरवणूकही काढली. बीडमधला हा किस्सा महाराष्ट्रात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. पाहुयात 10वीची परीक्षा 10 वेळा नापास होऊन 11व्या बारीला पास होणाऱ्या या पठ्ठ्याची यशोगाथा. सांगल साहेब, माझ्या कष्टाने मी पास केला, फी भरली 11 वर्षे, 11व्या वर्षात पास झाला. विषय गेलेले होते, त्याच्या हिमतीने ते विषय काढले. शेवटला म्हणला, पप्पा मला फाशी घ्यायची वेळ आहे, पर्याय आता ह्याच्या मोहरी काही नाही, माझे विषय निघत नाहीत. वागा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठीमाग आहे आणि शेवटला गाववाले पाठीमाग आहेत, माझे भाऊ पाठीमाग आहेत, बंधू पाठीमाग. मी नको म्हणलं होतं, माझा चुलता वारलाय म्हणलं, हे नग माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे. आता काल तो पास झालेला आहे. हो, त्याला आता काही पुढे काय करायचं? मला शिक्षण शिकवायचंय पुढचं, त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल, मी शिकविणार आहे. त्याला काय बनवायचं? आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं, तर मी पुढचा खिटीला आणि मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो, गुकाडीत आलो, लोकांचे धंदे करीत आलो, लोकांची खडी भरली, पोट भरले. मी आता बी धंदा तेच करतोय. मला आज सुट्टी मंगळवारची. तुमचं किती झालं शिक्षण? माझं काहीच नाही शिक्षण. 1 दिवसानंतर पास झाला. हे 11व्या वर्षी पास झालाय. 5 वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो. मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही. माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनीनं भाकर खाल्ली नाही, शिळी भाकर खाल्ली, कुटके खाऊन आम्ही त्याचं शिक्षण पार पाडलं. एका मुलीचं लग्न केलं, कर्ज फिरीतच राहिला. माझा मुलगा पास झाला, नातू झाला, मुलीला माझा आनंद झाला. मला गाववाले पाठीमागेत. मी अनेक बी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा पर्यंत जाऊस मी शिकले. गावकऱ्यांचे होते, त्याचा सत्कार करायला येतं, त्याची मिरवणूक काढण्यात येतं. हो ना, मला वाटतंय मला चांगला आनंद वाटतंय. त्याचा सत्कार करला की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार काढला असा माझा आनंद झाला.